दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर त्यामागे एक नवीन आणि खरं सांगायचं तर एक आश्चर्यकारक रहस्य आहे. चला आज आपण तेच उलगडून पाहूया. तर ह्या दोन गोष्टींमध्ये काय साम्य आहे? बघा, एका बाजूला आहे संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला आहे तंत्रज्ञान. विश्वास बसणार नाही, पण हेच ते दोन ट्विन इंजिन्स आहेत जे दक्षिण कोरियाच्या अविश्वसनीय आर्थिक विकासाला चालना देत आहेत. मला माहितीये, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर? स्पायसी नूडल्स आणि सेमीकंडक्टर वेफर, काय संबंध यांचा? पण खरं सांगतो, जर आपल्याला 2025 मध्ये दक्षिण कोरियाला मिळालेल्या यशाचं कोडं उलगडायचं असेल, तर या दोन गोष्टींचा संबंध समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया यातल्या सगळ्यात आश्चर्यकारक भागापासून, म्हणजे स्पायसी नूडल्सपासून. आणि यातूनच आपल्याला कळणार आहे की कसा एक सांस्कृतिक प्रभाव प्रचंड मोठ्या नफ्यामध्ये बदलू शकतो. तर या सगळ्याच्या मुळाशी आहे के कल्चर. आता हे के कल्चर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा पॅरासाइटसारख्या हिट सिनेमात किंवा BTS सारख्या सुपरस्टार्ससोबत एखादी वस्तू दिसते ना, तेव्हा ती जगभरात एक कूल गोष्ट, एक स्टेटस सिम्बॉल बनते. आणि याचं एक अगदी परफेक्ट उदाहरण म्हणजे बुलडॉग नूडल्स. सॅमयांग फूड्स नावाची एक कंपनी आहे. त्यांनी ह्या नूडल्सना ग्लोबल बनवण्यासाठी एक इतकी जबरदस्त 3 टप्प्यांची स्ट्रॅटेजी वापरली की बस. आणि ह्याचा परिणाम? हे फक्त काही दिवसांपुरतं सोशल मीडियाचं फॅड नव्हतं. नाही, हा चक्क $1 अब्ज निर्यात व्यवसाय बनला. आणि याचा आर्थिक परिणाम काय झाला? तो तर खरंच अविश्वसनीय होता. सॅमयंगचा जो नफा होता तो थेट दुप्पट झाला. इतका की ही कंपनी अनेक मोठ्या टेक कंपन्यांपेक्षाही जास्त फायदेशीर ठरली. विचार करा. ओके, तर ही झाली नूडल्सची गोष्ट. पण थांबा, गोष्ट फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये. हे जे यश दिसतंय ना, ते एका खूप मोठ्या आणि सुनियोजित आर्थिक योजनेचा फक्त एक छोटासा भाग आहे. उदाहरणार्थ, संरक्षण क्षेत्र घेऊया. इथेही दक्षिण कोरियाने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांना आता चक्क लोकशाहीचं शस्त्रागार असं म्हटलं जातंय. आणि का? कारण ते उच्च गुणवत्तेची शस्त्र इतक्या अविश्वसनीय वेगाने बनवून देतात की बाकीचे देश फक्त बघतच राहतात. या क्षेत्रातले काही मोठे खेळाडू बघूया. हन्व्हा एरोस्पेस, जे तोफखान्याच्या बाजारात जवळजवळ राज्य करते. मग आहे ह्युंडाय रोटेम, जी अतुलनीय वेगाने रणगाडे पुरवते. थोडक्यात सांगायचं तर या कंपन्या आता ग्लोबल लीडर्स बनत चालल्या आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय? तर तब्बल 103 ट्रिलियन वॉनचा ऑर्डर बॅकलॉग. म्हणजे विचार करा, पुढची 4 ते 5 वर्ष ह्या कंपन्यांकडे कामच काम आहे. त्यांच्या वाढीची ही एक प्रकारे हमीच आहे. पण थांबा, नूडल्स, रणगाडे हे सगळं तर वरवरचं आहे. या सगळ्याच्या खाली कोरियाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचा खरा पारा दडलेला आहे. आणि तो पाया म्हणजे एका अशा टेक्नॉलॉजीवर त्यांची जवळजवळ मक्तेदारी आहे जी संपूर्ण AI क्रांतीसाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आपण बोलतोय हाय बँडविड्थ मेमरीबद्दल, म्हणजेच HBM. आता हे नाव ऐकून वाटेल की हा फक्त एक पार्ट असेल, पण नाही. हा आता फक्त एक साधा घटक राहिलेला नाहीये. ही तर कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजे AIची शक्ती अनलॉक करणारी एक मास्टर की आहे. आणि यातली सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? SK हायनेक्स नावाची फक्त एक कोरियन कंपनी संपूर्ण जगाच्या मार्केटमधल्या निम्म्याहून अधिक भागावर नियंत्रण ठेवते. फक्त एक कंपनी. यामुळे साहजिकच त्यांना या क्षेत्रात प्रचंड मोठी ताकद मिळते. मग प्रश्न येतो की असं काय आहे त्यांच्याकडे? ह्यांचं गुप्तशस्त्र काय आहे? तर ते आहे MRMUF नावाचं एक खास तंत्रज्ञान. याचं काम काय? तर हे उष्णतेवर इतकं जबरदस्त नियंत्रण ठेवतं की त्यामुळे त्यांच्या चिप्स जास्त शक्तिशाली आणि जास्त विश्वासार्ह बनतात. आणि या तांत्रिक आघाडीचा थेट परिणाम होतो नफ्यावर. विश्वास बसणार नाही, पण यावर त्यांना जवळजवळ 80% ऑपरेटिंग मार्जिन मिळतो. 80%! म्हणजे HBM हे आज पृथ्वीवरच्या सर्वात जास्त फायदेशीर उत्पादनांपैकी एक बनलाय. तर बघा, एका बाजूला सांस्कृतिक निर्यात आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक मक्तेदारी, या दोन गोष्टींच्या जबरदस्त कॉम्बिनेशनमुळे देशाच्या शेअर बाजारात अक्षरशः आग लागली. आणि त्यात भर टाकली ती सरकारच्या काही नवीन सुधारणांनी. त्यामुळे काय झालं तर 2025 मध्ये कोरियाचा मुख्य शेअर बाजार निर्देशांक KOSPI
तब्बल 75% वाढला. फक्त एका वर्षात. आणि यामागे मोठं कारण होतं व्हॅल्यू अप नावाचा एक सरकारी कार्यक्रम. याचा उद्देश अगदी सोपा होता. कोरियन कंपन्यांना त्यांचं बाजारातलं खरं मूल्य मिळवून देणं. पण चित्र नेहमीच इतकं छान नसतं बरोबर. पुढे आव्हानही तेवढीच मोठी आहेत. महत्वाच्या कच्च्या मालासाठी चीनवरचं अवलंबित्व असो किंवा देशासमोर उभं ठाकलेलं लोकसंख्याशास्त्रीय संकट असो, धोके अनेक आहेत. तर मग या सगळ्याच्या शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. सॉफ्ट कल्चरल पॉवर आणि हार्ड टेक्नॉलॉजिकल मक्तेदारी यांना जोडणारं हे जे दक्षिण कोरियाचं अनोखं मॉडेल आहे ते भविष्यात टिकून राहील का? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतर देश या मॉडेलची नक्कल करू शकतील का? यावर विचार करायला हरकत नाही.